त्याच्या बाजूला बसा थोडी. चला सुरू करू. बघतोय की आपल्या देशातील परिस्थिती ही आपल्या कौटुंबिक जगण्यामधूनही आपल्याला समजता येतं. आपण बघतोय की बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला बराच काळ लागून राहिलेला आहे. हा समजण्यासाठी बराच काळ का लागतो आहे याचं संशोधन आपण किंवा त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला शिक्षणाची खूप महत्त्वाची निकड आहे. शिक्षणाशिवाय बऱ्याच गोष्टी आपल्याला कळू शकणार नाही. म्हणून शिक्षणाच्या शाळा निघाल्या आहे, कॉलेजेस निघाले आहे, युनिव्हर्सिट्या बांधण्यात आल्या, मोठमोठ्या शिक्षण संस्था स्थापन झाल्यात. कुठे चालली ग? आजीला बोलायला. एवढं शिक्षणाचं खूप मोठं महत्त्व आहे. परंतु देशामध्ये जी काही परिस्थिती आपण बघतोय की शिक्षणाच्या शाळा जाणीवपूर्वक बंद पाडणे काय किंवा आमचे जे ते तरुण MPSCचा UPSCचा अभ्यास करतात आहे, जे काही कॉम्पिटिटिव्हचे जे काही एक्झाम होतात ते पेपर फुटीचे प्रकरण अलीकडे आपण दिसून येत आहे. या गोष्टी पूर्वी नव्हत्या होत. या गोष्टी अलीकडे घडायला सुरुवात झाली. असं का बरं झालं असेल याचं संशोधन आपल्याला प्रत्येक भारतीयांनी, प्रत्येक आईवडिलांनी, तरुणांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या ज्या घटना घडून राहिलेल्या आहे अलीकडे फार चुकीच्या दिशेने आपला देश जे आहे मार्गक्रमण करतो आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे कसं काय होत आहे. पण त्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. आज तुमच्या या आपल्या एरियामध्ये आपण आलो आहेत की बाबांनो काय देशातल्या घडामोडी तुम्हाला तर काही लोकांना कळत असेल, काही लोकांना कळत नाहीत. काही लोक आपल्या कामाधंद्यामध्ये बिझी असतात, उद्योगी असतात. आपला घर परिवार चालवण्यासाठी त्यांना धावावं लागतं, स्पीड पकडावं लागतं. बाकीच्या गोष्टीशी काही देणं घेणं नाही. देशामध्ये काय सुरू आहे ते नेहमीच आहे असं म्हणून ते सोडून देतात विचार करणं. परंतु आपल्या संसाराचा गाडा आता दररोज कसा चालवायचा दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देणं आपल्याला शक्य होत नाही. आणि म्हणून आपल्याला देश काय चालतो, कशावरती चालतो, कोणावरती चालतो, कोण चालवतो आणि तो असा का चालवतो, शिक्षणाच्या शाळा बंद का पडून राहिल्या आहे, सिलेंडरचे भाव का वाढवलात, किंवा जे आहे शिक्षणाच्या शाळा बंद पाडून जे आहे फीज का वाढवली कॉन्व्हेंटची, असे प्रश्न कोणाला केव्हा निर्माण होईल? जेव्हा विचार त्यांच्या डोक्यात येईल. ते विचार केव्हा येणार? जेव्हा आपण जे आहे आपल्या डोक्याला जे आहे किंवा मनाला प्रश्न करू की हे असं का आहे, बाबा असं का घडत आहे. आणि जर आपण प्रश्न करणंच सोडलं, विचार करणंच सोडलं, ते तर इथल्या हुकुमशाही शासन व्यवस्थेला, या देशातील जे काही भारतातील जे काही हुकुमशाही वर्चस्ववादी लोकांना तेच पाहिजे. तुम्ही शिकले नाही म्हणजे चांगलं आहे ना, डोक्याचा ताप त्यांचा कमी झाला आहे. अजूनही देशात लोकशाही आलेली नाही. ज्या पद्धतीनं या देशामध्ये लोकशाही पाहिजे त्या पद्धतीची अजूनही लोकशाही आलेली नाही आपल्याला दिसून येते. कुठे आली आर्थिक समानता? हे तर आमचे नागरिक आहे.
खेड्यापाड्यातले आपले नागरिक आहे. एकीकडे जे आहे देशातील मोजके बोटावर मोजण्याजोगते जे आहे जगामध्ये श्रीमंत लोक आहे भारतातले, आणि एकीकडे त्याच भारत देशातील जनता जी आहे आर्थिक विवंचनेत जीवन जगत आहे. ही कुठली लोकशाही आहे? लोकशाही म्हणजे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजनैतिक समानता. ती कुठे आली अजून? परंतु आम्हाला ते काय करायचं आहे, आमची जनता जे काही आहे इथे कार्यक्रम ठेवल्यानंतर काय देणं घेणं त्याच्याशी जाऊ द्या. येतात कोणी, घेतात कार्यक्रम, निघून जातात. काय देणं घेणं त्याच्याशी? मग तुमच्यासोबत जे शासन व्यवस्था या देशातली तुमच्यासोबत जे काही वागणूक देत आहे तुम्हाला, ते तर बरोबर आहे. काय चुकीचं आहे? सिलेंडरचे भाव जे आहे वाढले तरी तुम्ही मुकाट्याने ते आहे सहन करून राहिले. कोणी रस्त्यावर येतं का? कोणी नाही. मग घ्या ना. 2024 नंतरही अजून जे आहे 1500 झालं तरी तुम्हाला घ्यावं लागेल. कारण की तुम्ही बोलण्याची हिंमतच करत नाही ना. तुम्ही या देशातील जनता जी आहे मुकी झाली आहे. मग घ्या ना. जेवढे काही जसं ते म्हणाल तसं जे आहे विकत घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मग कशाला म्हणताय रोजगार नाही, बेरोजगारी आहे, महागाई वाढली? अरे वाढली तर बोला ना त्याच्या विरोधात. आम्ही असे गुमान का राहतो? आम्ही जे आहे चुपचाप का राहतो? आज आमचे बेरोजगार पोरं तयार होऊन राहिले. सांसारिक लाईफचं त्यांचं एज आलेलं आहे, वय आलेलं आहे. घाबरून राहिले आहे ते. जॉब नाही वेळेवरती मिळाला तर आम्ही सांसारिक लाईफमध्ये कसं जायचं? आमचंच मेंटेनन्स प्रॉपर होऊन नाही राहिलं आहे, तर येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचं मेंटेनन्स कसं करणार? पण त्याचं काही देणं घेणं नाही. आणि आमची तरुण पिढी जी आहे त्याला जे आहे विरोध करायचा म्हणून जे आहे येत नाही समोर. मग विरोध करण्यासाठी शक्ती कोणाजवळ आहे? ते तर आमच्या मायबापा जे काही 60-70 वर्षाचे आहेत ते तर आता विरोध करणार नाही. पण आमच्या तरुण पिढीनं विरोध करायला यायला पाहिजे ना. बाबांनो, तुम्ही जे अग्निवीर जी काही तुम्ही मिलिटरीची जे अग्निवीर योजना आणली ती 4 वर्षानंतर तुम्ही आम्हाला रिटायरमेंट करणार, हे कसं काय? विचार न करा ना सरकारला. पण यूपीच्या व्यतिरिक्त या भारत देशामध्ये कोणीही विरोध केला नाही. मग इथल्या तरुणांना तरुण कसं म्हणायचं हा प्रश्न निर्माण होतोय. अरे तुमचं शोषण करत आहे, आर्थिक शोषण करत आहे तुमचं जे आहे. हा देश तुमच्या पैशावरती चालतो, इथल्या भारत देशातील जनतेच्या पैशावरती चालतो. मग तुमच्या जे काही हक्क आहे, जसं शिक्षण हे तुमचं हक्काचं आहे, ते तुम्हाला मिळायला पाहिजे. आमच्या तरुणांना वयामध्ये त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी प्रकल्प उभे करायला पाहिजे. पण आज कंत्राटी पद्धती सुरू केली. आजच्याच न्यूजपेपरला आहे की जे काही एअरफोर्स आहे, एअरफोर्स सुद्धा जे आहे प्रायव्हेटीकरणामध्ये टाकलं. कंत्राटी पद्धतीवरती त्यांची भरती आहे. मग ते तुम्ही जे आहे कुठलेही सेक्टर पकडा, शैक्षणिक पकडा किंवा जे आहे ऑर्डनन्स फॅक्टरी घ्या, BSNL घ्या, कुठलंही सेक्टर घ्या, सर्व प्रायव्हेटीकरणामध्ये टाकल्यामुळे कोणाला सिक्युरिटी नाही. आणि त्यामुळे जे आहे हे संपूर्ण जे काही मोबदला मिळत आहे, जे काही बेनिफिट होत आहे, ते भांडवलशाही व्यवस्थेला होत आहे. आम्हाला काय करायचं? जनता काय म्हणते आम्हाला काय करायचं? त्याचं जाऊ द्या ना, कोणाच्याही हातात जाऊ, सारखंच राहते. पण तसं नाही. तुम्ही लोक तसंच विचार करत असाल, तसं नाही आहे. सरकार कोणताही येऊ, आम्हाला त्याचा काही फायदा नाही असं म्हणू नका. कारण तुमचे डाळीचे भाव
डाळीचे भाव सुद्धा जे आहे शासन व्यवस्था ठरवते, तांदळाचे भाव सुद्धा शासन